रोज रोज तेच ती कामे करून आपल्याला खूप असा कंटाळा येतो. मग तीच कामे जर आपण थोडी टिप्स अँड ट्रिक वापरून केली तर. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज पुन्हा घेऊन आलेली आहे काही टिप्स अँड ट्रिक्स जे कठीणातले कठीण काम अगदी सहजाने सोपे करेल. तर इथे बघा, जी आपली पहिली टिप्स आहे ती आहे अशा बुकाबद्दल. आता काय होतं की आपल्या बुकाचे अशा प्रकारे पेज निघायला लागतात आणि एक पेज निघालं की त्याच्या साईडचे असलेले बाकीचे पेजसुद्धा निघतात. म्हणून इथे आपण छान अशी टिप्स पाहणार आहोत. आपण असे पेज निघाले की फेविकॉल किंवा गोंद याचा इथे यूज करून हे पेज चिपकत असतो. पण जर कधी आपल्याकडे अचानक एखादं फेविकॉल नसलं किंवा एखाद्या वेळेस गोंद जर नसला तर मग आपण काय करू शकतो, तर आपल्याला थोडीशी इथे कणिक घ्यायची आहे. तसंच त्याच्यामध्ये थोडंसं असं पाणी घालायचं आहे. आता बघा, ही जी टिप्स आहे ही खूप अशी जुनी आहे. आपण लहान असताना अशा प्रकारे या गोणाने म्हणजे कणकीचा जो गोणा तयार होतो त्या गोणने आपण छान असं आपले बुकं वगैरे चिपकत होतं. पण आताच कोणी चिपकत नाही. पण अडीअडचणीला जर कधी आपल्या घरी फेविकॉल नसेल किंवा कोणत्या प्रकारे गोंद जर नसेल तर तेव्हा तुम्ही ही टिप्स नक्की फॉलो करू शकता. इथे छान आपल्याला असं हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे आणि बनवल्यानंतर आता ज्या ठिकाणी आपले हे पेज फाटलेले आहे त्या ठिकाणी याला लावून घ्यायचं आहे. तर मी तुम्हाला ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याच प्रकारे आपल्याला हे करायचं आहे. मी या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते. तुम्ही जर माझे व्हिडिओ पाहत असाल, तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा प्रकारे पेज चिपकल्यानंतर आपल्याला याला हवेत ठेवायचं आहे. तुमच्या लक्षात येईल फक्त 1 ते 2 तासात आपले जे पेज फाटलेले होते ते छान असे चिपकले गेलेले आहे. नक्की ट्राय करा. तुम्हाला ही पहिली टिप्स कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. आपली समोरची जी टिप्स आहे ती आहे अशा संत्रीच्या सालीबद्दल. आता आपल्याकडे आपण संत्री खात असतो आणि संत्री खाल्ली की असे साल आपण फेकून देतो, त्याला कचरा समजून, किंवा आपल्याकडे जर जनावरं असेल तर त्यांना टाकतो. पण आज आपण याचा छान असा उपयोग करणार आहोत. तो कसा, तर आपल्याला काय करायचं आहे, पाणी उकळीला ठेवायचं आहे. पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये हे संत्रीची सालं घालायची आहे आणि त्याला छान अशी उकळी फुटू द्यायची आहे. उकळी फुटली की याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पावडर. आपल्याला याला 4 ते 5 अशा छान अशा उकळी काढून घ्यायच्या आहे, जेणेकरून या संत्रीच्या सालामधला जो गर आहे तो या पाण्यामध्ये उतरेल. आता हे पाणी आपल्याला छान असं थंड करून घ्यायचं आहे. थंड केल्यानंतर आपल्याला एका स्प्रे बॉटलमध्ये याला काढून घ्यायचं आहे. आता या स्प्रे बॉटलमध्ये पूर्णतः काढल्यानंतर आता आपल्याला या स्प्रेने पूर्ण घरभर याचा स्प्रे करायचा आहे. काय होतं की कधी अचानक आपल्या घरामध्ये अशी बॅड स्मेल यायला लागते. काय होतं की साईडनं जर केरकचरा असेल किंवा पाणी आलेलं असेल किंवा काहीही कारणास्तव आपल्या घरात कधी अशी बॅड स्मेल येते आणि तेव्हा आपण याचा छान असा स्प्रे मारू शकतो. हा स्प्रे मारल्यानंतर आपल्या घरात असलेली बॅड स्मेल हे निघून जाईल व छान असा सुगंध आपल्या घरावर फैलेल. आता जे तिसरी आणि महत्त्वाची टिप्स आहे ती आहे तव्यावर कणिक टाकण्याबद्दल. आता काय होतं की कधी आपल्या घरात एवढ्या मुंग्या होतात की त्या मुंग्या आपल्याला घरातून घालवणं खूप असं अशक्य होतं. तेव्हा काय करू शकतो, तर आपल्याला काय करायचं आहे, तव्यावर चम्मचभर कणिक त्याच्याचबरोबर अर्धा चम्मच हळद घालायची आहे. त्याला छान असं भाजून घ्यायचं आहे आणि छान असं भाजलं की त्याला आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता ज्या ठिकाणी आपल्या घरात मुंग्या येत असेल त्या ठिकाणी याला आपल्याला टाकायचं आहे. आता बघा, मुंग्याच नाही तर आपल्या घरामध्ये जर कोणत्या प्रकारचे कीटक जर येत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण याचा जर यूज केला तर आपल्या घरात येणारे जे कीटक आहे ते नाहीसे होतात. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि बघा, अशा किनाऱ्यानं मुंग्या हे येत असतात. किंवा आता बघा, मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तशा प्रकारचे आता हिवाळा संपत आलेला आहे, उन्हाळा चालू आहे, अशा प्रकारचे किडे जे असतात ते सुद्धा आपल्या घरात येतात. तेव्हा हे जी पावडर आहे किंवा हे जे आपण सोल्युशन बनवलं आहे याचा छान इथे यूज केला जातो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ हे घेऊन येत असते. धन्यवाद.